तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही आज घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण म्हणजे जसं की शेतकऱ्यासाठी काही महाराष्ट्र सरकारने जी योजना राबवली होती शेततळ्याची, त्या योजनेसंदर्भात मी काही महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे. आणि तुम्हाला हे शेततळ्याची काही मागणी करायची असेल तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही असे महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे. ते हे अपडेट नक्की पहा, कारण की तुमच्या काही महत्त्वपूर्ण अपडेटला काहीतरी फायदा होईल. तर सर्वप्रथम आज आपण पाहूया, महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्याच्या पिकाची वाढीसाठी नैसर्गिक पाण्यावर अवलंबून असतात. या कोरडवाहू शेतामध्ये जर वेळेवर पाऊस नाही झाला तर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व या शेतकऱ्याची आर्थिक स्थिती कमजोर होते. तर दरवर्षी जमिनीतून पाणी पातळीसुद्धा कमी होते. तर दरवर्षी जमिनीतून पाणी पातळी कमी झाल्याच्या नंतर इतर कारणामुळे महाराष्ट्र सरकारने ही शेततळे योजना राबवलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना शेततळे हवे आहेत आणि त्यांनी कृषी विभागात अर्ज करून स्वतःसाठी शेततळे खोदून घेऊ शकते. त्यासाठी सरकार अनुदान देणार आहे. अनुदानाचीच रक्कम आयुक्त कृषी यांनी शासन निर्गमित झाल्यानंतर त्वरित निश्चित करावी व त्याबाबतच्या मार्गदर्शन सूचना त्वरित निर्गमित कराव्यात. तर मार्गदर्शन सूचना त्वरित निर्गमित कराव्यात, अन्यथा अनुदानाची कमाल रक्कम ₹50,000 इतकीच राहील. त्यापेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी स्वतः खर्च करून आवश्यक असणार आहे. तर समोर आपण ही काही महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. जसं की तुम्ही कृषी विभागामध्ये जाऊन अर्ज सादर करू शकता. तर याच्या संदर्भात आपण पुन्हा काही असे महत्त्वपूर्ण असे अपडेट पाहूया. तर या योजनेमध्ये असे कोणते शेतकरी आहेत ते पात्र असू शकतात, या योजनेचा लाभ घेऊ शकतात, असं काही महत्त्वपूर्ण मी सांगणार आहे. तर या योजनेचे पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी 60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला या शेततळ्याच्या योजनेमध्ये जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या नावावर कमीत कमी 60 हेक्टर जमीन असणं, 0.60 हेक्टर जमीन असणं अनिवार्य आहे, कारण की तेव्हाच तुम्ही या शेततळे योजनेमध्ये लाभ घेऊ शकता. तर समोर आपण याआधी शेतकऱ्यांनी कोणत्याही इतर शेततळे सामुदायिक शेततळे किंवा बोडी घटकांचा लाभ घेतलेला नसावा. तर पुन्हा एक सूचना आहे की शेतकऱ्यांनी इतर कोणत्या शेततळ्यामध्ये जर लाभ घेतलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ भेटू शकत नाही. तर त्यामुळे तुम्हाला हे महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे की तुम्ही जर इतर कोणत्याही शेततळ्याचा लाभ घेतलेला नसेल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ भेटू शकतो. जसं की येणाऱ्या काळात उन्हाळा असो किंवा पावसाळा असो, पावसाळ्यामध्ये कधीकधी पाऊस कमी होतो, तर उन्हाळ्यामध्ये पाणी पातळी कमी होते. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्याची मागणी असते की पिकाला चांगल्या प्रकारे पाणी भेटावं आणि चांगलं पीक मोठं व्हावं, अशी बऱ्याच शेतकऱ्याची मागणी असते. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला देत आहे, तर तुम्ही जर अशा इतर कोणत्याही शेततळ्याचा लाभ घेतलेला नसेल तर नक्कीच तुम्हाला लाभ भेटू शकतो. तर समोर आपण हे सुद्धा पाहणार आहे, शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी देणारी जमीन तांत्रिकदृष्ट्या पात्र असावी. जसं की जर तुम्ही शेततळ्यासाठी पात्र असाल तर जमीनसुद्धा तुम्हाला ही पात्र ठेवावं लागणार आहे. तर समोर आपण असे काही कागदपत्र त्या योजनेसाठी लागणारे आहेत, ते कागदपत्रसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जसं की जमिनीचा 7/12 उतारा लागणार आहे, जमिनीचा 8 उतारा लागणार आहे. असे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही स्किप न करता पहा, कारण की तुम्हाला नक्कीच या योजनेचा फायदा होईल. तर समोर आपण दारिद्र्य रेषेखाली राशन कार्ड किंवा आत्महत्या कुटुंबाचा वारसा दाखला, जर तुमच्याकडे इतर काही नसेल तर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली राशन कार्ड किंवा आत्महत्या कुटुंबाचा वारसाचा दाखलासुद्धा या योजनेमध्ये कागदपत्रामार्फत लावू शकता. आधार कार्ड, फोटो, मोबाईल नंबर हे महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे, कारण की तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचाच असेल तर आधार कार्ड, फोटो, मोबाईल नंबर ह्या 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचाच असेल तर यासाठी तुम्ही कोणत्याही आपले सरकार केंद्रात जाऊन अर्ज दाखल करू शकता. जसं की CSC सेंटरवर तुम्ही जाऊन तुमचा हे अर्ज सादर करू शकता. जसं की मी ही शेततळे मार्फत काही असं महत्त्वपूर्ण अपडेट दिलेलं आहे. नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. जसं की शेतकऱ्याच्या काही महत्त्वपूर्ण असे अपडेट असतात,
मी या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो. इतर कोणत्याही योजनेमार्फत मी व्हिडिओ या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.